अभिषेक नमस्कार. खेर्डी पंचायत समिती गणासाठी तुम्ही उभे आहात, काय सांगाल? 2017मध्ये मला पक्षानं प्रथम संधी दिली होती. त्यावेळेला मला लोकांनी अगदी अटीतटीच्या लढाईमध्ये मला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर 2022पर्यंत मी प्रामाणिकपणे पंचायत समितीचा सदस्य म्हणून माझ्या विभागामध्ये, माझ्या गणामध्ये मी काम केलेलं आहे. त्यानंतर मला परत पुन्हा आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मी पक्षाचा आभार मानेन की मला त्यांनी त्यांच्यामार्फत उमेदवारी देऊन परत एकदा लोकांच्या समोर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. आता नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाता? पंचायत समितीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर फार मुद्द्यांवर बोलता येत नाही. खरं जे काय ग्रामपंचायत माध्यमातून विकास होत असतो त्याच्या वरचा टप्पा पंचायत समिती आहे. त्यामुळे पंचायत समितीला निधी हा फार सीमित आहे. पण वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील, कृषी क्षेत्रातल्या योजना असतील, त्यानंतर आरोग्य विभागाच्या काय योजना असतील, टंचाईसारखे काही विषय असतील, ह्या सगळ्या विषयामध्ये काम करण्याची संधी तिथं मिळत असते. त्यामुळे त्या बाबतीत जेव्हा जेव्हा अडचण तयार होईल त्या वेळेला मी म्हणजे माझ्या गणाचा किंवा माझ्या आजूबाजूच्या विभागाचा देखील विचार करून जास्तीत जास्त निधी आणून काम करण्याबाबत मी माझा प्रयत्न चालू ठेवणार. खूप वर्ष तुम्ही खेर्डी यासारख्या अगदी सगळ्या चिपळूण तालुक्याचं लक्ष असलेल्या ग्रामपंचायत असेल किंवा खेर्डी भाग सगळा तिथे काम करताय आणि आता ह्या परिस्थितीमध्ये आता सगळी थोडीशी परिस्थिती बदलली, तुमचा विजय कितपत निश्चित वाटतो किंवा काय एकंदरीत वाटतं तुम्हाला? विजय 100% निश्चितच आहे. कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून जे काही तालुक्यात कामं उभी झाले त्या कामांमध्ये खेर्डीमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 20-25 कोटीचे कामे, जयशेठ असतील, मी असेल, दशरथ असेल, दिशाताई असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून खेर्डीमध्ये विकास कामांचं आम्ही बऱ्यापैकी कामकाज उभं करू शकलो. जे आम्हाला निधी आणणं शक्य होतं ते करू शकलोय. त्यामुळं लोक निश्चितच आमच्या पारड्यात विजय मत टाकतील अशी मला पूर्ण खात्री. तुमच्या समोर 2 आव्हानं आहेत, त्याबाबत आपण काय म्हणता? आव्हानं निश्चित आहेत, कारण दोन्ही तुल्यबळाचे उमेदवार आहेत, दोन्ही मातब्बर कार्यकर्ते आहेत किंवा जनमानसात असलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचं आव्हान मला नक्कीच राहणार आहे. त्यामुळे मला पण माहिती आहे की मला ह्या पुढच्या दिवसात सुद्धा अधिकची तयारी आणि अधिक मेहनत करूनच ह्या निवडणुकीमध्ये उतरावं लागणार. मतदारांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो की मला एकदा तुम्ही संधी दिली होती, आता पुन्हा तुम्ही संधी द्या. तुम्ही माझ्यामध्ये निवडून आल्यावर किंवा निवडणूक नसल्यावर माझ्यामध्ये काही बदल नसते, तुम्ही सगळे जाणता. त्यामुळे माझ्या कामाच्या पद्धती ह्या तुम्हाला सगळ्यांना जवळून माहिती आहे. त्या पद्धतीनं काम करण्यासाठी परत मला मतदारांसमोर येण्याची संधी मिळाली तर तुम्ही मला तुमची मतरूपी आशीर्वाद तुमचे मला देऊन जास्तीत जास्त मला पाठिंबा द्यायला अशी मी आपल्याला सगळ्यांनी विनंती करतो.